सिल्लोड तालुक्यात राशन घोटाळा, 2 ते 3 किलो धान्य गायब, गरिबांच्या ताटात डाका. पावती नाही, आधी अंगठा, नंतर धान्य. प्रशासन झोपेत की संगनमतात? सिल्लोड तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. स्वस्त धान्य दुकानांमधून गरीब लाभार्थ्यांचा हक्काच्या धान्यावर सर्रास डाका टाकला जात असल्याचं उघड झालंय. सिल्लोड तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये लाभार्थ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा प्रत्येक रेशन कार्ड मागे 2 ते 3 किलो धान्य कमी दिले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना धान्य घेतल्यानंतर पावती दिली जात नाहीये, ज्यामुळे संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. धक्कादायक बाब म्हणजे काही दुकानदार लाभार्थ्यांकडून एक दिवस आधी अंगठा नोंद घेऊन दुसऱ्या दिवशी धान्य वाटप करत आहेत. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि काळा बाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा सर्व प्रकार ग्राहक संरक्षण कायदा 2019 तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीच्या नियमांचा सरळ भंग असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असताना प्रशासन काय करतंय? नायब तहसीलदार, पुरवठा आणि पुरवठा निरीक्षक यांना याची माहिती नाही का? की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या घोटाळ्याला त्यांनी देखील खतपाणी घातलं जातंय? स्थानिक नागरिकांकडून आता जोरदार मागणी होतीये की प्रत्येक स्वस्त धान्य दुकानावर सरप्राईज तपासणी करण्यात यावी, लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष चौकशी करण्यात यावी, दोषी दुकानदारांवर कडक कारवाई करून परवाने रद्द करण्यात यावे. गरिबांच्या ताटातला घास हिरावणाऱ्यांवर आता कारवाई होणार का? की हा घोटाळा असा सुरू राहणार? सविस्तर पोलखोल पहा पुढील भागात फक्त झुंजार जनता न्यूज मध्ये.